रेडी सर, अतिशय अद्ययावत असं ठाणे जिल्ह्यातलं पहिलं हॉस्पिटल म्हणावं लागेल ज्याच्यावरती एअर ॲम्ब्युलन्स थेट उतरणार आहे, जेणेकरून रुग्णांचे प्राण जे आहेत ते लवकरात लवकर कसे वाचवता येईल यासाठी या रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. आज पाहणी केलेली आहे. कधीपर्यंत याचा उद्घाटन सोहळा होईल? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी, यांच्या संकल्पनेतून ही धर्मवीर आनंदीगे साहेबांचं स्वप्न होतं अद्ययावत सिव्हिल हॉस्पिटल. ते हॉस्पिटल पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. डिसेंबरपर्यंत याचं उद्घाटन या ठिकाणी होईल आणि रुग्णांच्या सेवेत येईल. एअर ॲम्ब्युलन्सचं ह्याचं वैशिष्ट्य आहेच. ठाण्यात पहिल्यांदा एअर ॲम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतोय. परंतु 900 बेडचं हे हॉस्पिटल असणार आहे. 200 अतिदक्षता बेड या ठिकाणी असणार आहेत. 200 मुलांकरता, महिलांकरता, 500 ऑर्डिनरी बेड असणार आहेत. अद्ययावत असं या ठिकाणी नर्सिंग कॉलेज होत आहे. टेलिमेडिसिन, टेली ऑपरेशन व्यवस्था जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, या सर्व व्यवस्थेंनी सुसज्ज असं हे हॉस्पिटल उभारलं जात आहे. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त ठाण्यापुरतं हे मर्यादित नाही आहे. पालघर असेल, वसई असेल, जव्हार, मुखाडा, अगदी खर्डी, शहापूर, मुरबाड ते अगदी रायगड जिल्ह्यातील माणगाव असेल, पेण, पनवेल या ठिकाणचे सुद्धा रुग्ण या ठिकाणी येतात. मुंबईमध्ये आपण म्हणतो KM हॉस्पिटल, त्याच धर्तीवरती त्याच्यापेक्षा चांगली सेवा देण्याचा आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा मानस होता आणि आज हे हॉस्पिटल पूर्ण झालेलं आहे. सर, या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर होणार आहे. कशा प्रकारचे हे तंत्रज्ञान असणार आहेत आणि रुग्णांना याचा किती फायदा होणार आहे? यामध्ये आपण कॅन्सरवरती स्पेशल ट्रीटमेंट जी खर्चिक आहे ती होणार आहे. हृदय शस्त्रक्रिया असतील, किडनी ट्रान्सफर असतील, अगदी क्षयरोगाच्या संदर्भात अनेक ज्या ज्या छोट्या मोठ्या ज्या सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत अशा सर्व शस्त्रक्रिया, ते जे काही व्याधी असतील त्यांच्यावरती उपाययोजना या ठिकाणी होणार आहे. सर, बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की अवयव प्रत्यारोपणासाठी कॉरिडॉर केला जातो, ग्रीन कॉरिडॉर केला जातो, मात्र आता त्याची गरज लागणार नाहीये, कारण या ठिकाणी आता एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे. एअर ॲम्ब्युलन्स आहे. या ठिकाणी सुद्धा एक चांगला वॉर्ड, जे अवयव दान लोक करतात, स्किन डोनेशन करतात, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही या ठिकाणी करण्याचा एकनाथ शिंदे साहेबांचा मानस आहे आणि तो या ठिकाणी पूर्ण होईल. कोण राहुल गांधी? जे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत ते सभागृहात उपस्थित राहत नाहीत. ज्या नागरिकांनी, ज्या मतदारांनी विरोधी पक्ष म्हणून त्यांना कौल दिला, त्यांचं स्वतःचं म्हणणं, अनेक जी काही बिलं आहेत त्यांच्यावर पक्षाचं मत ते सभागृहात मांडू शकत नाहीत. सभागृहाच्या बाहेर मरकटलीला उड्या मारण्यात, जोकरगिरी करण्यामध्ये त्यांचा दिवस घालवतात. हे राहुल गांधी, माननीय नरेंद्रजी मोदी आणि अमितभाई शहा यांना काय सळोकी पळो करणार हो? मुळात त्यांना एक दिवस असा येईल की भारत देश सोडून त्यांना त्यांच्या आजोळी पळून जावं लागेल. 5,000 कोटींना निवडणूक आयोगाने शिंदेना पक्ष विकलेला आहे. पक्ष विकण्याचा एक एजंट निवडणूक आयोग झाला असं संजय राऊत यांना काय नोटा मोजायला ठेवलं होतं की काय? असेल पुरावा नोटा मोजताना त्यांनी द्यावा. संजय राऊत भंजाळलेले आहेत. त्यांच्यामुळे युबीटीचा सत्यानाश झालेला आहे. त्यामुळे युबीटीचे उरलेले जे काही पदाधिकारी, आमदार आहेत ते त्यांना दोष देत आहेत आणि बाडगा नेहमी मी किती प्रामाणिक आहे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, तशा पद्धतीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि परिस्थिती निर्माण करणं, पुढे नंतर निकाल लागल्यानंतर लोकांसमोर कसं लढायचं. यापूर्वी कोर्टाला पण त्यांनी शिव्या दिल्या, सुप्रीम कोर्टाला दिल्या, हायकोर्टाला दिल्या. आता कोर्टाची वाहवा करतात. रिझल्ट लागला, निकाल देत नाही, निकाल देत नाही, निकाल देत नाही, उशीर लावतात. आता पुन्हा त्यांच्या तर्फे युक्तिवाद केला झाला की 7 बेंचचं कोर्ट तयार करावं, म्हणजे पुन्हा 2 वर्ष घालवावी. कसं आहे की केवळ उरलेले सैनिक आपल्या सोबत ठेवावे म्हणून एक भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न करतात. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे. रात्रीचं पाप उजेडात बाहेर पडतं. कसं असतं, कोण पापी
आणि कोण पुण्य करतं ह्या देशाला माहिती आहे. पुण्य केलं म्हणून एक ठाण्यातील शाखा प्रमुख, ठाण्याच्या वॉर्डामधला नगरसेवक हा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला आणि देशामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये नंबर 2चा पक्षाचा प्रमुख झाला. त्यामुळे पुण्य केलं म्हणून या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. आपण म्हणतो पुण्य केलं तर चांगलं सुख प्राप्त होतं, यश प्राप्त होतं. आता हे यश कोणाला प्राप्त झालंय आणि पाप कोणाचं झालंय, पापामुळे काय अवस्था झालेली आहे. गणेश नाईक साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांचं स्वप्न होतं, ते बोलून सुद्धा दाखवायचे, परंतु ठाण्याचं पालकमंत्री सुद्धा बनता आलं नाही. वनमंत्री झाले ते पण एकनाथ शिंदे साहेबांनी जर भूमिका घेतली नसती, आघाडीतून बाहेर पडले नसते, तर तेही पदरात पडलं नसतं. त्यामुळे पाप आणि पुण्य याचा फैसला कुदरतने किया आपण बोलतो ना, तसं नशिबाने केलेला आहे. लोकांच्या समोर आहे. एक शाखा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होतो, पुण्य केलंय म्हणून हे सगळं फळ मिळतं.